नमस्कार, मी पूजा खेतले किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करते। आज आपण करणार आहोत मँगो कस्टर्ड। त्यासाठी लागणारे साहित्य घेतले मी इथे दूध घेतले, इथे नंतर ॲपल घेतलाय, बनाना घेतलाय, मँगो, डाळिंब आणि एका मँगोची प्युरी करून घेतले। त्यानंतर सब्जाचं बी घेतलंय, कस्टर्ड पावडर, साखर, मिल्क पावडर, वेलची पावडर आणि ड्रायफ्रूट। आपण आता एक कस्टर्ड पहिलं तयार करून घेऊया। हे दूध टाकूया आपण कढईमध्ये। थोडं दूध मी ठेवणार आहे कस्टर्ड पावडर मिक्स करण्यासाठी। चांगलं आपण हे दूध आता गरम करून घेऊया। आपण आता हे कस्टर्ड पावडर दूध मिक्स करून चांगले हे करून मिक्स करून घेऊया। आता कस्टर्ड आपलं हे दूध टाकून मिक्स करून घेतलेलं आहे। दुधाला उकळी आली की आपण त्यामध्ये टाकणार आहोत। आपल्या दुधाला चांगली उकळी आली आता आपण याच्यामध्ये आता कस्टर्ड टाकून घेऊया। मध्ये आता साखर टाकणार आहोत। ही पण चांगली मिक्स करून घेणार आहोत आपण याच्यामध्ये। त्यानंतर याच्यामध्ये मिल्क पावडर टाकणार आहोत आपण। चांगले आपण आता मिक्स करून घेऊया। हे आता तयार झालेलं आहे। हे थोडं आता थंड झालं की आपण 2 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवणार आहोत। हे कस्टर्ड आता हे थंड झालं आहे, त्याच्यामध्ये मँगोची प्युरी टाकून घेऊया आपण। हे मिक्स करूया याच्यामध्ये। हे आता चांगलं मिक्स करून झालं हे मँगो पल याच्यामध्ये। आता आपण हे फ्रूट कट केले आहे ते टाकून घेऊया आपण। ॲपल, तर मँगो टाकूया। आता मिक्स करूया हे याच्यामध्ये। त्यामध्ये थोडं आपण सब्जा टाकणार आहोत। त्यानंतर वेलची पावडर हे आपण ह्याच्यामध्ये मिक्स करूया। आपण आता हे सर्व करून घेऊया। आपण आता हे सर्व करूया। त्यानंतर वरती आपण थोडा मँगो टाकणार आहोत। त्यानंतर डाळिंब, त्यानंतर ड्रायफ्रूट टाकून घेऊया आपण। हे आपलं तयार झालेलं आहे मँगो कस्टर्ड। आपलं हे तयार झालेलं आहे मँगो कस्टर्ड। हे तुम्ही रेसिपी नक्की करून बघा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।